बघा डिलीट हिपचा प्रोग्राम आपण ऑलरेडी इन्सर्ट हिपचा केलेला आहे. ओके ओके, आता ह्याच्यामध्ये फक्त आपण डिलीट आणि इन्सर्ट हिप करतोय, हिप सॉर्ट नाही. त्याच्यामध्ये जस्ट आपण एक चॉईस ऍड केली आणि जे डिलीट हिप जे व्हॅल्यू रिटर्न करेल ते आपण एका आयटम मध्ये स्टोअर करतोय, तो फक्त रिटर्न केलेला आहे. अँड डिलीटेड आयटम इज तो आयटम डिलीट केलेला आहे. ओके, बाकी सगळं सेम आहे. बघा जसं अल्गोरिदम आहे तसंच कोड दिलेला आहे. त्याला रन करूयात आपण. इन्सर्ट हिप वन चॉईस, पहिल्यांदा हिप तर इन्सर्ट करावा लागेल. सेम व्हॅल्यू पण तुम्ही टाकू शकता. ओके, आता बस एवढंच पाहिजे. डिस्प्ले केला तर बरोबर 77 आपलं हायेस्ट आहे, बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही म्हणता किंवा 55 इथे पाहिजे 60 नंतर, तर तसं नाहीये. ते लेवल वाईज आहे. फक्त काय की जी मॅक्स व्हॅल्यू आहे ती सगळ्यात आधी आली पाहिजे 77 आफ्टर द इन्सर्शन. तर आपण जे व्हॅल्यू घेतले ते तुम्ही मॅन्युअली करून बघा, असाच ॲरे डिस्प्ले होईल. त्याच्यानंतर आता डिलीट करताना सॉर्ट वेनी होणार आहे. बघा आता मी जर 2 दाबले डिलीटला तर 77 डिलीट झाला. आता राहिलेलं बघा ॲरे काय आहे, बरोबर 3 जर डिस्प्ले केलं तर बरोबर 60 मॅक्स आहे. परत मी डिलीट केला 60 डिलीट झाला, बिकॉज रूटचीच व्हॅल्यू 60 असते. आता रिमेनिंग ॲरे 3 डिस्प्ले केलं तर 55 44 33, परत 2 केलं 55 डिलीट होणार. डिस्प्ले केलं 44 33, परत 2 डिलीट केलं 44 डिलीट झाला. परत डिस्प्ले केलं ओनली 22 राहिलं, 2 लाभलं 33 डिस्प्ले झालं. ओके, तर हे आपलं राईट झालेलं आहे अकॉर्डिंग टू द अल्गोरिदम. आता हिप सॉर्ट मध्ये फक्त बघा काय केलेलं आहे. 2 ॲरे घेतलेले आहेत. एक तर ए ॲरे आपला हिप ज्याच्यामध्ये आपण इन्सर्ट करणार तो असणार. बी रिटर्न व्हॅल्यू डिलीट आयटमने रिटर्न केलेली व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी बी ॲरे, जेची व्हॅल्यू 1. हे फक्त ग्लोबल डिक्लेअर केलेले आहेत. हे फक्त आपण हे सेम जे आपण हिपच्या इन्सर्ट आणि डिलीट मध्ये केलं आहे तसंच आहे, डिस्प्ले आहे. आणि एक एक्स्ट्रा हिप सॉर्ट. तर मेन मध्ये आपण फक्त हिप सॉर्ट कॉल करणार आहे आणि हिप सॉर्ट मध्ये इन्सर्ट डिलीट कॉल होईल. ओके, नाउ इथे डिस्प्लेची डिस्प्ले मी कॉलच नाही केलेलं, तुम्ही ते करू शकता. इथे इन्सर्टचा ऍज इट इज आपण कोड लिहिलेला आहे, डिलीटचा पण ऍज इट इज लिहिलेला आहे, डिस्प्ले केलेला आहे ए म्हणजे तुमचं जे हिप सॉर्ट आहे ते. त्याच्यानंतर इथे बघा ते इथे डिस्प्ले फंक्शन नाही लिहिलं तरी काहीच हरकत नाही, बिकॉज मी डायरेक्ट हिप सॉर्ट मध्ये डिस्प्ले केलेला आहे. आता बघा इथे मी काय केलेलं आहे, इंट ch घेतलेला आहे. ओके, सुरुवातीला. नंतर डू मध्ये तर आपण डायरेक्टली एंटर होतो विदाउट चेकिंग एनी कंडिशन. सो एंटर आयटम टू इन्सर्ट, आयटम आपण स्कॅन करणार, मग इन्सर्ट हिप कॉल होणार. जोपर्यंत युजर 1 प्रेस करतोय, प्रेस 1, तोपर्यंत हे जे लूप आहे ते कंटिन्यू होणार. आणि ज्या वेळेस म्हणजे डू यू वॉन्ट टू इन्सर्ट अगेन, युजरने जर 1 प्रेस केलं तर लूप कंटिन्यू होणार आणि जर 0 प्रेस केलं तर लूप एंड होणार. ओके, मग बिफोर सॉर्टिंग इन्सर्ट हिपने आपण काय करतो की ए ॲरे क्रिएट करून घेतो, जे की आपण ऑलरेडी लास्ट प्रोग्राम मध्ये बघितले आहे. इथे ए ॲरे आपला काय होतो, क्रिएट होतो इन्सर्ट हिप. म्हणजे जेवढ्या टाइम्स आपण चॉईस 1 देणार तेवढ्या टाइम्स इन्सर्ट हिप कॉल होणार. ओके, आणि एन तर आपला इन्सर्ट हिप मध्ये काय होतो, इन्क्रीजच होतो. सुरुवातीला आपण एन किती घेतलेला असतो, 0. एन किती घेतलेला असतो, 0, तर तो इन्क्रीजच होतो इन्सर्ट हिप मध्ये. ओके, मग जेवढ्या टाइम्स आपलं लूप हे जे लूप आहे डू लूप जेवढ्या टाइम्स होईल तेवढ्या टाइम्स एन काय होईल, इन्क्रीमेंट होईल. सपोज आपण 8 व्हॅल्यू टाकल्या तर 8 टाइम्स इन्सर्ट हिप कॉल होईल आणि एन प्लस प्लस 8 राहील. ओके, मग नंतर आपण ए डिस्प्ले केला आफ्टर द इन्सर्शन हिप, इन्सर्ट इनटू द हिप झाल्यानंतर ॲरे आपण डिस्प्ले केला. मग एन आपला चेंज होतो बघा डिलीट मध्ये, एन मायनस मायनस होतो. मग आपल्याला जेव्हा बी डिस्प्ले करायचा आहे बी ॲरे, तेव्हा आपल्याला एन तर लागणार आहे ना. सो एन तर आपला मायनस मायनस होत जातो डिलीट मध्ये. म्हणून मी एन काय केलेलं आहे, एका टेम्पररी ॲरे मध्ये स्टोअर करून घेतलेला आहे, टेम्पररी व्हॅल्यू व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून घेतलाय. त्याच्यानंतर जोपर्यंत एन ची व्हॅल्यू 0 येत नाही होत नाही तोपर्यंत डिलीट हिप कॉल केलं आणि डिलीट हिप जो आयटम रिटर्न करणार आहे तो मी बी ऑफ जे मध्ये स्टोअर केला. जे सुरुवातीला मी 1 घेतलेला आहे. मग पहिल्यांदा फर्स्ट टाइम लूप मध्ये डिलीट हिप कॉल होईल. फॉर एक्झाम्पल आपल्या याच्यामध्ये 77 डिलीट झालं, तर बी ऑफ 1 मध्ये 77 जाईल. नंतर जे प्लस प्लस होईल, जे 2 होईल, मग परत डिलीट हिप कॉल होईल, जे ऑफ 2 मध्ये 66 जाईल. असं जे जे डिलीट होतील ते त्या ॲरे मध्ये स्टोअर होतील. मग ॲरे फक्त काय केलेलं आहे, रिव्हर्स डिस्प्ले केला बघा. टेम म्हणजेच काय, एन जे आपण स्टोअर करून घेतलेली व्हॅल्यू ती. ओके, इथे आणि आय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1, आय मायनस मायनस. आता ह्याला रन केलं. एंटर आयटम टू इन्सर्ट, कोणताही करा. डू यू वॉन्ट टू इन्सर्ट अगेन, येस, 1. जेवढे इलेमेंट तुम्हाला पाहिजे आहेत तेवढे इन्सर्ट करून घ्या.
आता नो, 0 0 फॉर नो. सो बिफोर सॉर्टिंग आपला डिस्प्ले झालेला आहे आणि आफ्टर सॉर्टिंग बघा 22 44 45 50 60 आणि 77. ओके.